वेलकम बैक। आज हम खड़े हैं पुणे के नेहरू स्टेडियम के बाहर। ये वही स्टेडियम है जहाँ पे टीपीएल का आगाज हुआ था। इस स्टेडियम का इतिहास भी कुछ इंटरेस्टिंग सा है। इसकी स्थापना 1969 में हुई थी। तब से यहाँ कई नेशनल और इंटरनेशनल प्लेयर्स ने अपना बेहतरीन खेल दिखाया है। इस स्टेडियम की इसी परंपरा को आगे ले जा रहे हैं टीपीएल के खिलाड़ी। आइए जानते हैं ऐसे ही एक और खिलाड़ी की कहानी। लहानपणापासून इच्छा होती मॅचेस बघायचो, टीव्हीवरती इंडियाच्या मॅचेस बघायचो. त्याच्यामुळे असं वाटायचं की आपण पण इंडियाकडनं खेळावं. पण जे पाचवीत ते असं असताना तो त्याला क्रिकेटची गोडी लागली. कारण का की मला क्रिकेटची खूप आवड होती. त्या पहिल्या काळात जे बी.सी. सिंग बेदी किंवा करचरण गावरे, गावस्कर यांच्या टायमापासून मला क्रिकेटची लय गोडी होती. मला लय आवड होती क्रिकेटची. पण ते माझ्याने काही ते झाली नाही. पण ते मग माझ्या मुलांनी त्याला क्रिकेट आवड झाली. मग त्याला आम्ही एकदा न्यू स्टेडियममध्ये त्याला तो बॅटिंग असा खेळायचा. त्याला ते थोडी थोडी आवड निर्माण झाली. नंतर मग आम्ही त्याला न्यू स्टेडियममध्ये ॲडमिशन घेतलं. ते आम्हाला नेमके बाबू सर भेटले आम्हाला आणि मग त्याची सुरुवात झाली त्याची. आमचे मग वडील किंवा त्याला घेऊन जायचे न्यू स्टेडियम. सकाळी 5:30ला उठून घेऊन जायचे. 6-8पर्यंत ते स्टेडियम चालू असायचं. मग हळूहळू असं करता करता त्याला ती गोडी वाटली. मला जे पाहिजे ते मी करतो त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक मॅचमध्ये माझ्याकडनं जेवढं काय होईल 100% द्यायचे, 100% द्यायचे ते माझं येत असतं. प्रत्येक वेळेस बॅटिंग होईलच असं नाही, पण फिल्डिंग बॉलिंग दोन्ही झालंच पाहिजे. मला त्याने तो एकदम इंडिया टीममध्ये असं खेळला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. की आता हळू आता आम्हाला टीपीएलने एक प्लॅटफॉर्म दिला आहे की त्याच्यात आम्हाला आता एक यशाची पायरी झाली आहे. आता आज पायऱ्या भरपूर, पण ते टीपीएल असं मला वाटतं पूर्ण करेल. ते आता शब्दच नाही माझ्याकडे सांगायला. म्हणजे मला ते आणि खात्री होती तो काय नाही काहीतरी असा हे करेल अगदी मानत होता आमच्या. आणि मला तेव्हा मी ड्युटीवर होतो आणि आमच्या कामातल्या पोरांनी ते मोबाईलवर ते चालू केलं आणि त्यांनीच माझा आई बघ तुझा मुलगा टी व्हीवर दिसतोय. ते मला इतकं ते भरून आलं की इतका आनंद झाला मला. त्याची आता भरपूर तयारी तो रोज सकाळी उठून डोंगरावर जातो, व्यायाम करतो. नाही जमलं तर मग न्यू स्टेडियमला जातो, तिथं ते प्रॅक्टिस करतो. नगरसेवक आहेत त्यांनी अशा मॅचेस भरवल्या होत्या इथं हाफ पिच. त्याच्यात त्याला ते हे बक्षीस मिळाले, हे उत्कृष्ट झेल म्हणून मैत्री म्हणून त्यांनी भरवला होता. तिथं त्याला हा कप मिळालेला आहे त्याचं चांगलं वय हे केलं म्हणून अशा इथं. तो अशा एक मॅचेस खेळतो भरपूर. तो त्याला काय लहानपणापासून आहे ना त्याची एक आवड त्याला निर्माण झाली की त्याला क्रिकेटशिवाय त्याला जमत नाही. काय 7वी-8वीला असेल त्यावेळेला तो असंच म्हणजे ग्राउंडला खेळायचा. तर सर म्हणाले की ह्याचं काय लक्ष क्रिकेटमध्ये आता लागत नाही आणि तो खेळत पण नव्हता व्यवस्थित. तर सर म्हणाले की आता त्याचा जरा खेळ कमी झाला आहे, त्यामुळे तुम्ही जरा बघून जा की हा कसा खेळत होते. तर मी त्या दिवशी गेले होते. त्याला म्हटलं जरा हा व्यवस्थित खेळला तर तुला पुढे चान्स खेळायला, नाही तर मग आता ह्याच्या पुढे तुला खेळणं बंदच करून टाकणार. मग त्या दिवशी त्याने खूप चांगला खेळला. म्हणजे किती 5 का 6 विकेट घेतल्या होत्या, 5 विकेट आणि 50 रन केले होते. मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालं होतं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आता ठीक आहे तू खेळत राहा. मग त्याच्या 12वीला 2 वर्ष सायन्स केल्यानंतर म्हटलं आता तुम्हाला नेव्हीमध्ये आम्ही म्हटलं तू आता नेव्हीमध्येच हे कर करिअर. याच्यामध्ये काय होणार क्रिकेटमध्ये सगळ्यांनाच असं हे होत नाही ना. म्हटलं काहीतरी करायला पाहिजे म्हणून तू नेव्हीमध्येच बघ. तर त्याचं लक्ष तिकडं नव्हतंच. तो म्हटलं नाही मला करायचं ते क्रिकेटच करायचं. म्हटलं मग ठीक आहे पण तू त्याला मेहनत घेतली पाहिजे. तिथे असं काय नुसतंच क्रिकेट म्हटलं की लगेच क्रिकेट होत नाही. त्याच्यासाठी खूप हे करावं लागतं. तू मेहनत घेणार असेल तर हो कर, मग पुढं काय होईल ते शेवटी नशिबाचा भाग. मग तो म्हटलं ठीक आहे. मग तो त्याने प्रयत्न करत राहिला आतापर्यंत. आणि मग एकदा टी व्हीला आपलं पेपरला ॲडव्हर्टाईज झाली होती टीपीएलची. तर आम्ही बघितलं तर ह्याला म्हटलं बघ तर खरं ते अर्ज भरून आपलं ते फॉर्म भरून बघ. मग त्याने नेहरू स्टेडियमला जाऊन फॉर्म भरला आणि तिथं काय ते होतं म्हणजे त्यांचं काय प्रोसेशन होतं त्यांनी ते पूर्ण केलं आणि सिलेक्शन झालं त्याच्यात. त्याच्यानंतर डेक्कन डायनामोसचं कॅप्टनसुद्धा झालं. त्याच्यामध्ये पहिल्या मॅचला 58 रन्स केले. त्याच्यामुळे अजूनच आनंद वाटला. ज्यावेळेला 50 रन केले त्यावेळेस मग आम्ही सगळे त्याचे मित्र पण बसले होते तिथं. आम्ही सगळं उठून म्हणजे त्याला हे केलं. आणि म्हणजे पहिल्यांदाच की त्याच्यामुळे त्याने टी व्हीमध्ये आम्ही त्याला पाहिलं की खूप आनंद झाला त्यावेळेस. म्हणजे की आपल्या मुलांनी काहीतरी म्हणजे नाही का असं म्हणजे आनंद वेगळाच वाटला त्यावेळेस. आता जशी लेवल खेळतो त्याच्यापेक्षा थोडी वरची लेवल रणजी ट्रॉफी, इंडिया ए, इंडिया बी त्याच्याकडनं खेळता यावं, वरच्या लेवलपर्यंत खेळता यावं असं वाटतं.
मॅचच्या आदल्या दिवशी फक्त सगळ्या टीम मेंबर्सची मीटिंग घेतली. कोण कोणत्या बॅटिंग लाईनअपला बॅटिंग करतं, बॉलिंग काय करतं, मिडल पेस कोण टाकतं, स्पिनर्स कोण आहे, प्रत्येकाचं जाणून घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅचच्या दिवशी फक्त अर्धा तास आधी आम्हाला वेळ भेटला होता. त्याच्यामध्ये फक्त कोण कोणत्या बॅटिंगला बॅटिंग करतं, प्रत्येकाचे ड्राईव्ह बघितले, बॉलिंग ॲक्शन, त्याच्यावरती फक्त डिसाइड केलं. ट्रू स्पोर्ट्स, सपने सच होते, TPL. तो ये थी कहानी आशीष उदेक की. ऐसी कई और कहानियां हम आपके लिए लेके आएंगे. देखते रहिए TPL, ओनली ऑन ट्रू स्पोर्ट्स. सपने सच होते हैं.